करणार आहे त्यांना पाणी झाल्यावर आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पालकमंत्री म्हणून त्यांनी या भागातल्या सगळ्या नागरिकांना मदत करावी अशी सगळ्यांच्या वतीने मी विनंती करणार आहे। ताई आणखीन कुठल्या भागांना भेट देणार आहे का? कारण पुण्यामध्ये अनेक सिंहगड असेल, चंदननगर परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे लोक सध्या कुठं जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। मी आत्ताच म्युन्सिपल कमिशनर यांना फोन केला होता, त्यांच्याकडून तातडीने सगळ्याचा रिपोर्ट मागवलेला आहे। तो रिपोर्ट माननीय पालकमंत्र्यांपर्यंत तातडीने आज पोहोचून काहीतरी याच्यातून मार्ग काढा। पालकमंत्री दर शुक्रवारीही पुण्यात आवर्जून उपस्थित असतात, उद्याही ते असणार आहेत कोविडचा सगळा रिव्ह्यू घेण्यासाठी। त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून पुढे या लोकांना न्याय कसा मिळून द्यायचा याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत। दादा देखील पाहणी करणार आहेत का या परिसराची? आता दादा मुंबईत आहे, मी आता पाहणी करायला आली आहे, तर मी दादाशी फोनवर बोलून लवकरात लवकर मदत करणं हे जास्त गरजेचं आहे। काही पण ही जी परिस्थिती पाहिली आपण निसर्गाचं आक्रमण म्हणतो, पण त्याचबरोबर इथल्या ज्या घरांची रचना पाहिली तर त्याला कुठे ना कुठे इथले नागरिक लोकप्रतिनिधी ही जबाबदार आहेत। यापूर्वी असा पाऊस जो आहे तो कधी झाला नव्हता, पण गेली 2 वर्ष हा जो फटका बसतोय त्याच्यानंतर ही परिस्थिती बदलत नाही, त्याबद्दल काय? याचं कारण असं की इथे एक रिटेनिंग वॉल होती, ती रिटेनिंग वॉल 2 वर्षापूर्वी पडली आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी विनंती केली कॉर्पोरेशनला, जीबी मध्ये या विषय आला की हे रिटेनिंग वॉल तातडीने बांधा। जे म्युन्सिपल जे प्रशासन आहे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, सातत्याने नमेश बाबर असतील, सचिन असतील, त्याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत आणि जीबी मध्ये अनेक वेळा मागून या प्रशासनाने न्याय मिळालेला नाही, म्हणून ही रिटेनिंग वॉल झाली नाही, म्हणून या लोकांना ही अडचण आज झालेली आहे। हा प्रश्न जो आहे तो कधी सुटणार? नाही, आता मी म्युन्सिपल कमिशनरशी बोललेले आहे, पालकमंत्र्यांशी बोलणार आहे। मी आता स्वतः त्याचा सातत्याने फॉलोअप करून ती रिटेनिंग वॉल तातडीने बांधली पाहिजे, याच्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही करू। रिटेनिंग वॉलचा प्रश्न जो आहे तो आहे ते, पण या भागामध्ये विशेषतः नाल्यांवरती अनधिकृत बांधकामं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेत। पुढे जर आपण उड्डाणपुलाच्या बाजूला गेलो तर नाल्यावरती तो आहे तो अख्खा रस्ता जो आहे तोच उखडलेला आहे, त्यामुळे रिटेनिंग वॉल बांधून हा प्रश्न सुटणार आहे असं वाटतं का? नाही, रिटेनिंग वॉलने सुरुवात तर केली पाहिजे कामाला कुठेतरी, त्या रिटेनिंग वॉलनी कामाची सुरुवात होईल, त्या थोडंसं तरी ते कंट्रोलिंग मध्ये येईल आणि या पाण्याचं पुढे कसं काय करायचं किंवा अतिवृष्टी कितीही आली तरी त्याच्यातून मार्ग काढून पालकमंत्र्यांचंच मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागणार आहे। मागच्या वर्षीची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही, लोकांचं पुनर्वसन जे आहे ते झालेलं नाही। वर्षभर म्हणजे गेल्या काही दिवसापासून आम्ही पण हे प्रश्न जे आहोत मांडतोय, पण महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। इथल्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे केवळ हाच भाग नाही तर खाली आंबीड वसाहत जी आहे, सिंहगडचा जो भाग आहे, तिथं सगळीकडे हा प्रश्न भेडसावतो। पुणे महानगरपालिकात आज जी सत्ता आहे ती अतिशय असंवेदनशील सत्ता आहे, त्यांचं कामात लक्षच नाही, अनेक वेळा विषय मांडले जातात, त्याच्यात फोकस्ड काम होत नाही। तुम्ही बघताय गेल्या 3-4 वर्षामध्ये पुण्याचं प्रशासन जे नगरपालिकेचं काम करते ते अतिशय चांगल्या दर्जाचं काम होत नाहीये। दुर्दैव आहे की लोकांनी फार विश्वासाच्या नात्याने त्यांना ही संधी दिली होती आणि त्या संधीमध्ये पुणेकरांचं फार मोठं नुकसान आता जे सत्तेमध्ये महानगरपालिकेत आहेत त्यांनी केलेलं आहे। पण जर पाहिलं की आता जे सत्तेमध्ये आहेत पुणे महापालिकेत त्यांच्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांचं हे नुकसान होतंय आणि केवळ दुर्लक्षामुळे ही परिस्थिती जी आहे ही उद्भवते असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। त्यातच आपण बघतोय की कशा पद्धतीनं सुप्रिया सुळे यांनी पाहणी केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणची जी भिंत कोसळलेली आहे ती रिटेनिंग वॉल आता पुन्हा एकदा उभं करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। अर्थात त्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि पुणे महानगरपालिका ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते अशा स्वरूपाचा आरोपच खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेवरती केलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेतले जे सत्ताधारी आहेत अर्थातच भाजपवरती त्यांनी निशाणा साधलेला आहे की त्यांचं दुर्लक्ष होतंय, त्यांना या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला तेच कारणीभूत आहेत आणि कामं नीट होत नाहीयेत, पण येत्या काळामध्ये ती व्हावीत यासाठीचे आम्ही प्रयत्न करू आणि पालकमंत्री आहेत अर्थातच अजित पवार यांच्या कानावरती सुद्धा आम्ही ही सगळी बाब घालणार आहे। उद्याला या सगळ्या संदर्भात ते सुद्धा आढावा घेतील, कारण शुक्रवारी ते पुण्यात असतात असंही त्यांनी सांगितलंय।